पुण्यात जर एखाद्याला चांगलं रेस्टॉरंट काढायचं काय व्हॉट आर द मेन थिंग्स दॅट दे शुड कन्सिडर? आता टू स्टार्ट ऑफ विथ पुणेकरांसारखं चोखंद जी माणसं असतात ती तुम्हाला कुठे सापडणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आजकाल एक नवीन स्लोगन असं झालं की जे पुण्यात चालतं ते जगभरात कुठे चालू शकतं. आणि ह्याच्यात मी एक गोष्ट मार्क केली की मध्ये ना फ्युजन फूडचा खूप ट्रेंड आला होता. म्हणजे दिस इंटू दॅट, दॅट इंटू दॅट, करेक्ट. ह्याच्यात हे टाकलं त्याच्यात ते टाकलं. तर मला कुठेतरी असं वाटतं की कितीही आपण फॅन्सी फूड खाल्लं जोपर्यंत आपण ते एक थोडा डाळ फ्राय जिरा राईस नाही खात, वी डोंट फील दॅट फिलिंग किंवा असं जेवल्याचं कम्प्लीट फील येत नाही. बरोबर. We've always concentrated more on food because that is the only thing people come far away from. That if liquor is considered plain hard liquor, soft liquor, whatever, so there are options. तुम्हाला तीच गोष्ट अजून 10 ठिकाणी मिळू शकते. But the food you give is only ते तुमच्याकडेच लिमिटेड असू शकतं.